नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात मी अविनाश पाठक, मुख्य संपादक प्रतिध्वनी, सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करीत आहे. महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहत असतात. विशेषतः जुलै 2023 पासून जेव्हापासून त्यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि ते स्वतःची स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस बनवून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले, तेव्हापासून तर त्यांची वादग्रस्त विधानं, त्यातही त्यांचे काका शरश्चंद्र गोविंदराव पवार यांच्याबाबतची विधानं ही कायम राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असतात. इतक्यातल्या इतक्यात 3-4दा त्यांनी त्यांच्या काकांना निवृत्तीचा फक्त सल्लाच दिला नाही तर आग्रहही धरलेला आहे. आणि 84 वर्षाचं वय झाल्यावरही तुम्ही का आता खुर्चीला चिकटून राहता, असा टोलाही त्यांनी काकांना हाणला आहे. साहजिकच त्यांच्या काकांचे जे काही सगळे समर्थक आहेत, मग ते अमोल कोल्हे असोत, जितेंद्र आव्हाड असोत किंवा सुप्रिया सुळे असोत, या सगळ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली नाही तरच नवल, आणि तशी टीकेची झोड उठवलेलीही आहे. आता ते कायम सांगता आहेत की काकांनी निवृत्त व्हावं. एक विचार केला तर त्यात त्यांचं काय चुकलं? कारण शरद पवार हे आता 84 वर्षाचे झालेले आहेत. 84 वर्षाच्या वयात आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये ते विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत. त्याचबरोबर लोकसभेतही ते विरोधी पक्षनेते राहिले आहेत. काही काळ केंद्रीय संरक्षण मंत्रीही राहिले आहेत आणि तब्बल 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. आता इतकी सगळी पदं भूषवली आहेत. एक 7-8 वर्ष त्यांचा एक समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष होता, त्याचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. नंतर 1999 पासून त्यांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे. तेव्हापासून ते या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. भलेही तो पक्ष 3.5 जिल्ह्यातच अस्तित्वात असेल, पण हे राष्ट्रीय अध्यक्ष निश्चित आहेत. आणि आता त्यांचं वय 84 झालेलं आहे. कर्करोगाने ते ग्रस्त आहेत. त्यांच्या सिक्युरिटी गार्डचा आधार घेऊन त्यांना चालावं लागते, हे आपण कायम दूरचित्रवाणी वाहिन्यांवर बघत असतो. त्यांचा पूर्वीसारखा खणखणीत आवाजही राहिलेला नाही आहे. त्यांचं बोलणंही काहीसं अस्पष्ट झालेलं आहे. अशा परिस्थितीत जर पुतण्याने सांगितलं की काका तुम्ही निवृत्त व्हा, तर त्यात काही फारसं चुकलंय असं मला वाटत नाही. आणि आता काल की परवा काहीतरी अमोल कोल्हे म्हणालेत की आपल्या वडिलांना कोणी निवृत्त व्हायला सांगतं का? ठीक आहे, वडिलांना निवृत्त व्हायला कोणी सांगत नसेल हे मान्य, पण बाबा आता तुम्ही थकलात, आता तुम्ही काम थांबवा, आता आम्ही सगळं सांभाळतो, असं तर मुलं म्हणतात आणि त्यात वावगं काहीही नाही. तसंच अजितदादांनी आपल्या काकांना सांगितलं तर त्यात वावगं काय आहे? पण नाही. शरद पवारांचे सर्व समर्थक अजितदादा या मुद्द्यावर काही बोलले की
की ते अजित पवारांवर तुटून पडत असतात. आता मध्यंतरी मे 2023 मध्ये शरद पवारांनी आपली निवृत्ती जाहीर केली होती. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी अगदी आंदोलनं करून वगैरे पवारांना निवृत्ती मागे घ्यायला लावली. तेव्हाही अजितदादांनी म्हटलं होतं की ठीक आहे साहेब, निवृत्ती घेत आहेत, हरकत नाही, त्यांना निवृत्ती घेऊ देत, ते आपल्याला मार्गदर्शक म्हणून राहतील, त्यांच्या समोर पक्षाचं नवे नेतृत्व निवडलं जावं. पण त्याला सगळ्यांचा विरोध होता. आता हा विरोध असायचं कारण काय, हाही एक चर्चेचा मुद्दा आहे. असं आहे, बहुतेक सर्व दुसऱ्या फळीतले नेते हे शरद पवारांचे समर्थक असले तरी अजित पवारांचे विरोधक आहेत. आणि शरदराव सुद्धा स्वतः एका विशिष्ट मर्यादेनंतर अजित पवारांचे विरोधकच आहेत. कारण त्यांना आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना राजकारणात पुढे आणायचं आहे. आणि सुप्रिया सुळेंना जर पुढे आणायचं असलं तर तिथे महत्त्वाचा अडसर पक्षस्तरावर अजित पवार हा ठरतो. म्हणूनच त्यांचाही अजित पवारांना कुठेतरी विरोध राहिला आहे. आता अजित पवारांनीच मध्यंतरी आरोप केला होता की 2004 मध्येच कदाचित मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो, पण काकांनी हेतुतः मला मुख्यमंत्रीपद मिळू नये म्हणून शक्य असतानाही ते मुख्यमंत्रीपद काँग्रेस पक्षाला देऊन टाकलं आणि एक 3-4 चांगली खाती आपल्या समर्थकांना देण्यासाठी ताब्यात घेतली. आता हे जर खरं असेल तर अजितदादांचा हा आरोपही गंभीर आहे. पण अजितदादा कायम सध्या आरोप करत आहेत आपल्या काकांवर आणि त्यांचे समर्थक, शरद पवारांचे समर्थक अजितदादांवर वेगवेगळे आरोप करत आहेत. जितेंद्र आव्हाड तर असं काही झालं की तुटून पडतात. अमोल कोल्हेही परवा म्हणालेत, सुप्रिया सुळे तर कायम बोलतातच, जयंत पाटील सुद्धा बोलतात. पण हे सर्व दुसऱ्या बाजूनं विचारच करत नाहीत की आता शरद पवारांनीही किती काळ कष्ट करायचे. तुम्ही दुसऱ्या फळीतले नेते आहात, तुम्ही पुढे या, पक्ष वाढवायला प्रयत्न करा. आजही जर वयाच्या 80व्या वर्षी 82व्या वर्षी शरद पवारांना आपले उमेदवार निवडून आणायला पावसात भिजावं लागत असेल तर ही त्यांच्या या समर्थकांसाठी शरमेची बाब आहे. आणि तरीही पवारांनी अजूनही पूर्वीसारखं सक्रिय राहावं ही अपेक्षा करायची, त्यासाठी अजित पवारांवर टीका टिप्पणी करायची, हे सुद्धा कुठेतरी चुकीचं आहे. एकूणच अजित पवारांचं माझ्या मते काकांना आता तुम्ही निवृत्त व्हा, आशीर्वाद द्या, घरी बसून मार्गदर्शन करा, हे सांगणं कुठेही चुकीचं नाही. आता शरद पवारांनी खरोखरी सन्मानाने निवृत्त व्हावं हे प्रतिध्वनीच्याच मागच्या एका व्हिडिओत मी सविस्तर सांगितलं होतं. पुन्हा आज तेच सांगतो आहे. आणि अजितदादा त्यांना सल्ला देत आहेत की काका आता तुम्ही निवृत्त व्हा, त्यात काहीही वावगं नाही. आता शरदरावांनी दुसऱ्या फळीकडे नेतृत्व सोपवावं. जर त्यांची मुलगी सुप्रिया तेवढी कणखर असेल, तेवढी सक्षम असेल तर आपल्या सक्षमतेच्या जोरावर सुप्रिया सुळे यासुद्धा राष्ट्रीय नेतृत्व बनू शकतात. त्यासाठी प्रतिध्वनीच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण त्यासाठी आता शरद पवारांनी कष्ट उचलू नयेत.
अजित पवार सांगतात त्याप्रमाणे त्यांनी निवृत्त व्हावं. आणि अजित पवारांनी आता सूचना दिली की काका तुम्ही निवृत्त व्हा, आता तुम्ही 84 वर्षाचे झालात, अजूनही तुम्ही किती काम करायचं, अशी सूचना केली तर त्यांच्या पाठीराख्यांनी अजित पवारांवर आता तुटून पडणंही थांबवावं. कुठेतरी हा एकूणच थट्टेचा विषय होतो आहे. जनसामान्यांमधून याची टिंगलटवाळी केली जाते आहे. हे कुठेतरी या सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवं. हेच मला आजच्या या व्हिडिओत सांगायचं आहे. आणि पुन्हा एकदा रिपीट करतो की माझ्या मते अजितदादांची ही सूचना कोणत्याही अँगलनी बघता चुकीची नाही. अजितदादांनी एक घरातला ज्येष्ठ माणूस पुढल्या पिढीतला म्हणून योग्य अशी सूचना केलेली आहे. हेच सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. तुम्हाला आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा. तुम्ही एव्हेना प्रतिध्वनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, असल्यास त्याबद्दल धन्यवाद. केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. नमस्कार.